सुशीला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेली वांगी, स्पेशल शाही पद्धतीची वांगी कशी बनवतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। वांगी आहेत आणि ताजी आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत आणि आता याच्यात जे साहित्य भरायला लागणार आहे म्हणजे वाटण ते मी याचं बनवणार आहे। एक असा मोठा कांदा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे 1 तुकडा आणि अद्रक आहे, लसूण, 4 मिरच्या, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट आणि आमचा मालवणी स्पेशल मसाला तो मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। चला मंडळी, आपण आता ना कसं बनवायचं वांग्याचा भरीत, शाही भरीत, तो आता आपण सुरुवात करूया। आता मी कढई गरम केलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 5 चमचे तेल घालणार आहे। थोडं बऱ्यापैकी तेल असेल ना, थोडं म्हणजे आपल्याला शालू फ्राय करून घ्यायचे आहेत, ते वांगी शालू फ्राय करून घ्यायचे 5। ओके, आता आपण त्याच्यामध्ये थोडं गरम झालं की वांगी टाकायची आहे। गरम झालंय की नाही ते असं थोडं बघायचं। तर आता आपल्या हाताला वाफ लागायला लागलेली आहे, म्हणजे तसं खूप चांगला गरम करायचं, त्याला कोमट वगैरे नाही, गरम म्हणजे त्याच्यात हे आपल्याला आता ही वांगी तळून घ्यायचे, म्हणजे तळून म्हणजे शालू फ्राय करून घ्यायचे। थोडी दोन्ही बाजूने अशी लालसर होतात, अशी दोन्ही बाजूने लालसर झाली की समजायचं फ्राय झालेली आहे। बघा आता अशी लाल लाल झालेली आहे। आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता आपण काढून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे याचं ते आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे, त्या मसाल्याची खोबरं, कांदा वगैरे लसूण घालून सगळी पेस्ट बनवली आहे, पण तरी आपण थोडं खडा मसाला टाकणार आहोत। थोडं टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या चवीनुसार वगैरे, आणि मग कांदा टाकायचा आहे। आता आम्ही हा मोठा कांदा एक कापून घेतलेला आहे, वाटणामध्ये पण 1 कांदा टाकलेला आहे, प्लस हा आता फ्रायसाठी पण आम्ही 1 कापलेला आहे कांदा मोठा। कांदा पण चांगला गुलाबी व्हायला पाहिजे, सोनेरी असा सोनेरी कलर आला की मग आपले जे इतर मसाले आहेत ते टाकायचे आहेत। कांदा फ्राय असताना आपण थोडं त्याच्यात मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। चवीपुरतं आपण मीठ घालायचं आहे। हे बघा, म्हणजे तेल खूप गरम असल्यामुळे कांदा लगेच म्हणजे भाजून निघालेला आहे तो, म्हणजे त्याला असं सोनेरी कलर आलेला आहे। तर आता आपण पहिले काय टाकायचं त्याच्यामध्ये,
बटाटा टाकायचा आहे, म्हणजे बटाटा कच्चा आहे ना, शिजून निघेल. तेलामध्ये काय वेळ जातात. हा आम्ही साली सकट बटाटा घेतलेला आहे. हा चांगला कांद्यामध्ये मिक्स करून घेतला बटाटा की त्याला पूर्ण तेल वगैरे लागतं व्यवस्थित आणि लवकर शिजला जातो. आता आपण हे सगळे मसाले म्हणजे आमचे हे मालवणी मसाला आहे, हळद वगैरे, हिंग, राई, जिरं हे सगळं करून घ्यायचं आहे. आता हिंग टाकायचं आहे. वांगी थोडी उग्र लागतात त्यामुळे थोडा हिंग थोडं जास्तच टाकायचं, म्हणजे ते उग्रपणा कमी होतं. 1 चमचा हळद टाकून घ्यायची. आणि आता तिखट आपल्या सोयीप्रमाणे किती तिखट पाहिजे तो, तर आम्ही इथं 2 चमचे घालत आहोत. आमच्याकडे जास्त तिखट आवडत नाही कोणाला. आता जो आपण जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया आणि ती चांगली फ्राय करून घ्यायची आहे. गॅस थोडा कमी स्लो गॅसवर हे करायचं आहे. मसाले भाजायचे नंतर करपतात. आता एक मोठा कांदा कापून घेतलेला होता, टॅमॅटो कापून घेतलेला होता, तो टाकायचा आहे. चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण ज्या वाटीमध्ये ते मसाला आपण वाटून ठेवला होता त्याच वाटीमध्ये थोडा पाणी घ्यायचा. जास्त पण पाणी नाही घ्यायचा आणि थोडा शिंपडायचा, म्हणजे त्याचं तेल सुटतं. पूर्ण आपल्याला वाफेवर करायचं आहे, पाणी नाही टाकायचं आहे. आता बघा आता हा तेल सुटत चाललेला आहे बाजूला. आता तेल सुटत आला, थोडा अजून एक 2 मिनटं थांबायचं आणि 2 मिनिटांनी मग वांगी टाकायची आहे त्याच्यात. वांग्यामध्ये पण तेल आहे ना, आपण मगाशी त्यांना फ्राय करून घेतलेत म्हणजे तेल आहे त्याच्यात, तो सुद्धा याच्यात ॲड होईल. आता चांगला सगळा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. पूर्ण ह्याच्या वांग्यामध्ये तो वाटण लागलं जाईल आता. आणि आता आपण काय करायचं आहे, गरम पाणी ह्याच्यावर ठेवायचं, म्हणजे वाफेवर ठेवायचं आहे. आणि शेंगदाण्याचा कूट जो टाकायचा आहे तो वांगी 2 मिनटं बंद करायचा असेल गॅस, त्याचा 2 मिनटं टाकायचं आहे, नाहीतर आतापासून तो मग लागतो खाली. आता मी गरम पाणी ठेवते त्याच्यावर. मी आता याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे, म्हणजे थंड पाणी टाकणार आहे. आता बघा ह्याच्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी टाकत आहे, म्हणजे पूर्णपणे आपल्याला वाफेवर शिजवायची ही भाजी. असं पाणी टाकून नाही करायची. आणि गॅस एकदम मंद ठेवायचा, म्हणजे ती वाफेवर शिजून जाईल. आता आपण बघूया बटाटा शिजला हे समजायचं आपण झाला नाही. बघा किती पाणी सुटलेलं आहे बघा. आपण वाफेवर केलेलं आहे तरी पण खूप पाणी सुटलेलं आहे त्याला. आणि बटाटा बऱ्यापैकी चांगलाच शिजलेला आहे, खूप छान झालेला आहे. आता वांगी पण खूप छान झालेली आहे, कारण वांगी आपण तर फ्राय करून घेतलेली आहेत त्यामुळे ती लवकर शिजली. बटाटी पण चांगली वाफेवर शिजलेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि फक्त 2 मिनिटच ठेवायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर, नाहीतर मग खाली लागतं ते. आणि गॅस कमी ठेवायचा आहे. हे असं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला. आता आपल्या आवडीनुसार किंवा काय आवडत असेल जास्त तर
कारण मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण पण आहे ना, मग त्याची चव थोडी कमी होते. पण हे शेंगदाण्याने थोडं घट्टपणा येतो. पूर्ण असं आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा केवढी खूप छान ग्रेव्ही आलेली आहे. हे बघा किती छान ग्रेव्ही आलेली आहे. आता हे शेंगदाण्याचा कूट टाकण्यामध्ये ते पूर्ण घट्ट घट्ट होत जातं. थोडा पाणी त्याच्यामध्ये आहे, पाणी आहे तरच आपण बंद करायचं. आणि वर कोथिंबीर टाकायची नंतर. ओके झालेला आहे. आता आपला खायला रेडी झालेला आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहोत. या मंडळी आता जेवायला. आता बघा आम्ही सगळं वांग्याचं भरीत वगैरे आणि कसं झाले ते आम्ही आता टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. चपातीशी भाकरीशी तर खूप छान लागलं असतं, पण आम्ही आज चपात्या बनवल्यात उपास असल्यामुळं. खीर बनवलेली आहे, वरण, मेथीची भाजी आहे, भात आहे, चपाती, लिंबू, कांदा हे सगळं असं आम्ही घेतलेलं आहे. आता तुम्ही पण सर्वांनी जेवायला या. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झाली वांग्याचं भरीत ते मला नक्की तुम्ही